नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 24 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी ही भरती 250 जागांसाठी घेण्यात येत आहे. ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पदांसाठी अर्ज सादर करायचा आहे. या पदासाठी वेतन तुम्हाला 18,000 ते 75,000 रुपये प्रति महिना असणार आहे. तेव्हा नक्की तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती होत आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, अर्ज फी किती लागणार आहे, अशी संपूर्ण भरतीबाबतची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एन.एक्स. मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतचे अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये विविध पदांकरता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी आरोग्य विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्याची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच पदभरतीबाबत माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा, मायक्रोबायोलॉजिस्ट या पहिल्या पदाकरता हे रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये टोटल एक वॅकन्सी ते भरल्या जात आहे. 75,000 रुपये एकत्रित मानधन या पदासाठी तुम्हाला असणार आहे. शिक्षण पात्रता अर्ज करण्याकरता मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत देण्यात आलेली एमबीबीएसची पदवी किंवा मायक्रोबायोलॉजी एमडीची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर सर्जन या दुसऱ्या पदासाठी हे रिक्रुटमेंट होत आहे. टोटल एक वॅकन्सी ते भरल्या जात आहे. या ठिकाणी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत तुमच्याकडे एमबीबीएस किंवा एम.एस. जनरल सर्जनची डिग्री असेल किंवा डीएनबीची डिग्री असेल तर तुम्ही सर्जन या दुसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. 75,000 रुपये प्रति महिना मानधन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पेडिट्रिशियन या तिसऱ्या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. टोटल एक वॅकन्सी या पदासाठी असणार आहे. 75,000 रुपये प्रति महिना मानधन तुम्हाला या पदासाठी असणार आहे. तर शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे, तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत पेडिट्रिशियन मधून तुम्ही एमडी असाल, डीएनबीची पदवी किंवा डीसीची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या तिसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर सिनियर मेडिकल ऑफिसर या चौथ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. टोटल एक वॅकन्सी ते एससी कॅटेगरी करता देण्यात आलेली आहे. 60,000 रुपये प्रति महिना मानधन तुम्हाला असणार आहे. शिक्षण पात्रता या ठिकाणी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत एमबीबीएसची पदवी किंवा डीसीएच मधून तुम्ही पदवी प्राप्त केलेली असाल तर सिनियर मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट या 5व्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. पार्ट टाइम जॉब असणार आहे. टोटल 14 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या ठिकाणी बघू शकता, पर विजिट तुम्हाला 2,000 रुपये या ठिकाणी असणार आहे. फिक्स अमाऊंट या ठिकाणी दिल्या जात आहे. तर या फिक्स अमाऊंटची अप्पर लिमिट या ठिकाणी 5,000 रुपये पर विजिट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. टोटल 14 वॅकन्सी या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहे. तर शिक्षण पात्रता काय लागणार आहे, या पदासाठी अर्ज करण्याकरता मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत तुम्ही फिजिओथेरपीमध्ये एमडी असाल, डीपीएम असाल किंवा डीएनबी पदवी प्राप्त केलेलं असेल तर तुम्ही 5व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर फुल टाइम मेडिकल ऑफिसर करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. टोटल 7 पदी इथे भरल्या जात आहे. एसटी कॅटेगरीसाठी ही 7 पदी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 60,000 रुपये एकत्रित मानधन या पदासाठी असणार आहे. तर शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत देण्यात आलेल्या मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीबीएस तुम्ही या ठिकाणी पदवी प्राप्त केलेला असाल तर मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. टोटल 16 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी वेतन कशा प्रकारे असणार, पर विजिट तुम्हाला या ठिकाणी 2,000 रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर मॅक्सिमम या ठिकाणी जो मंथली पे आउट असणार आहे तो 30,000 रुपये या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. तर शिक्षण पात्रता काय लागणार आहे, एमबीबीएसची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर एएनएम करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. टोटल 53 वॅकन्सी इथे भरल्या जात आहे. कॅटेगरीमध्ये बघू शकता कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही इथे अर्ज इथे सादर करू शकता. तर 18,000 रुपये प्रति महिना मानधन या पदासाठी असणार आहे. तर शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यामध्ये रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे आणि एएनएमचा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या ठिकाणी एएनएम या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी
ही रिक्रुटमेंट होत आहे. टोटल 7 वेकेन्सी ते भरल्या जात आहे. ₹17,000 एकत्रित मानधन या पदासाठी असणार आहे. तुम्ही या ठिकाणी BSc असाल, DMLT झालेला असाल मान्यताप्राप्त संस्थेमधून आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही लॅब टेक्निशियन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर फार्मासिस्ट करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. टोटल 4 रिक्त पदसंख्या इथे भरल्या जात आहे. ₹17,000 एकत्रित मानधन या पदासाठी असणार आहे. तुम्ही बी फार्म झालेला असाल, डी फार्म झालेला असाल आणि मेडिकल काउन्सिलमध्ये तुमचे रजिस्ट्रेशन असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर एक्स-रे टेक्निशियन करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. टोटल 1 वेकेन्सी इथे भरल्या जात आहे. ₹17,000 एकत्रित मानधन या पदासाठी असणार आहे. सायन्समधून तुम्ही 12वी झालेला असाल आणि एक्स-रे टेक्निशियनचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल मान्यताप्राप्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधून आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. टोटल 67 रिक्त पदसंख्या इथे भरल्या जात आहे. ₹20,000 एकत्रित मानधन या ठिकाणी असणार आहे. शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरता तुम्ही GNM झालेला असाल किंवा BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमधून या ठिकाणी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर स्टाफ नर्स मेल करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. टोटल 6 वेकेन्सी इथे भरल्या जात आहे. ₹20,000 एकत्रित मानधन या पदासाठी असणार आहे. तर शिक्षण पात्रता या ठिकाणी GNM झालेला असेल, BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन तुमचे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमधून झालेले असेल तर तुम्ही स्टाफ नर्स मेल करता अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर MPW मेल करता ही रिक्रुटमेंट होत आहे. टोटल 71 वेकेन्सी इथे भरल्या जात आहे. प्रत्येक कॅटेगरीमधून किती रिक्त पदसंख्या आहे याची माहिती घेऊन तुम्ही त्यानुसार अर्ज इथे सादर करू शकता. ₹18,000 या ठिकाणी तुम्हाला प्रति महिना मानधन या पदासाठी असणार आहे. सायन्समधून तुम्ही 12वी पास असाल, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंगचा कोर्स तुम्ही केलेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असेल तर तुम्ही MPW मेल या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 14 पदे या ठिकाणी आरोग्य विभागाअंतर्गत इथे भरल्या जात असून त्याची सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एकत्रित मानधन किती आहे, शिक्षण पात्रता या ठिकाणी काय असणार आहे, अशा प्रकारे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अर्ज स्वीकृतीचा दिनांक कशा प्रकारे आहे. तर 10 मार्च 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तर 24 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज कोठे या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे त्याचा ऍड्रेस सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका इथे तो अर्ज स्वीकारला जाणार आहे. तर अर्ज स्वीकृतीचा वेळ सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी असणार आहे. अर्ज स्वीकृतीची पद्धत कशा प्रकारे असणार आहे तर रजिस्टर टपालाने किंवा तुम्ही प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन या ठिकाणी अर्ज देऊ शकता. दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवाराने सादर करणे बंधनकारक राहील. नमुन्यामध्ये अर्ज सादर केला नसल्यास अर्ज हा अपात्र करण्यात येणार आहे. तर अर्जाचा नमुना या जाहिरातीसोबत या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. तर अर्जाचा नमुना मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो अर्जाचा नमुना डाउनलोड करून या ठिकाणी तुम्ही तो अर्ज इथे चांगल्या पद्धतीने इथे भरू शकता. त्यानंतर शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत काही माहिती तपशील इथे देण्यात आलेली. तर या ठिकाणी बघा, अर्जदाराने सर्व शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादींची माहिती अर्जासोबत सांख्यिकीय छायाचित्र प्रती या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेस उमेदवारांनी पदांकरिता आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केलेली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर अंतिम वर्षाच्या प्रमाणामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्यांच्या गुणांकामध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्याची प्रत अर्जासोबत जोडून त्यानुसार अर्जाची गुणांची टक्केवारी नमूद करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे काही शैक्षणिक, तांत्रिक, व्यवसाय अभ्यासक्रमाबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी वाचूनच या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा. तर कोणत्या पदासाठी अर्ज करावायचा तर अर्जदार एकापेक्षा जास्त पदांना अर्ज करू शकेल, परंतु प्रत्येक पदाकरिता अर्जदारास स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे. प्रत्येक अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच स्वतंत्र अर्ज करताना स्वतंत्र अर्ज शुल्क या ठिकाणी भरणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत येथे माहिती देण्यात आलेली आहे. कागदपत्रे, प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज शुल्क कशा प्रकारे या ठिकाणी भरायचं आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली. तर या ठिकाणी बघू शकता, उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष म्हणजेच डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी जोडणे बंधनकारक आहे. तर खुल्या प्रवर्गाकरता या ठिकाणी बघू शकता ₹750 डिमांड ड्राफ्ट असणार आहे. तर राखीव प्रवर्गाकरता ₹500 डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, राष्ट्रीयकृत
अतिरिक्त बँकेचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडणे बंधनकारक आहे. तर डिमांड ड्राफ्ट म्हणजेच अर्ज फी या ठिकाणी कशाप्रकारे असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्यांची माहिती अचूक व सुस्पष्ट अक्षरात भरावयाची आहे. एकदा अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड करण्यात येऊ नये असे सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याकरता कशा प्रकारे असणार आहे त्या ठिकाणी बघू शकता. राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर वयोमर्यादेबाबत काही पॉलिसी सुद्धा त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला वाचून या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. सर्वसाधारण सूचना सुद्धा या पदाबाबतच्या ते उमेदवारांकरता देण्यात आलेल्या आहेत. तर सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता गुणांकन पद्धतीने या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे. गुणांकन पद्धतीने या ठिकाणी तुमची निवड केल्या जाऊन थेट मुलाखतीकरता तुम्हाला या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे. तर कशा प्रकारे या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचना काय आहे त्या सुद्धा वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा. तर अर्ज कशा प्रकारे आहे, अर्जाचा नमुना कशा प्रकारे आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर हा ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. तर हा अर्जाचा नमुना जो काही आहे तो माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून तुम्ही हा अर्ज इथे भरू शकता आणि त्या अर्जासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर हा अर्ज इथे पाठवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो 14 पदांकरता रिक्रुटमेंट आरोग्य विभाग यांच्या मार्फत 250 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या इनिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.